दादा उपाशीच असेल. हा या कामाने करा. घेतलं गाड्या. अरे ह्या पेपर मध्ये जर 14 मार्क पडले असते तर मी कुठल्या कुठं असतो, इथं बसलो असतो का? तो काय हे सोड, मी भाकरी आणलेली आहे, आपण आता भाकरी खाऊ. केश मलाही भूक नाही, पण मला एक आहे ना नवीन आयडिया सुचली. भारतीय हवामानाचा अंदाज. अरे काय करू, काय करू. अरे दादा त्यालाच अभ्यास ठीक आहे, मान्य आहे. कवर उपाशी राहायचं आता, बस ना आता. अरे अभ्यास करून करून त्याचं बाल डोक्याचं येड लागलं ना बाबा तुला. अरे अभ्यास नाही, एक गावाच्या बाहेर आलो त्याच्यामुळं सगळे लोक नावं ठेवते. काय करू आता याचं. दादा बास, अरे बास तू ऐकत जा. तुझ्या पुढे हात टेकले रे बाबा माझे. अरे मी हवामानाचा अंदाज काढून राहिलो, तुझं काय चाललंय मध्ये मध्ये बस 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 बस. किती दिवस आता नाही लागली तुला नोकरी, मग आता हेच करत बसायचं का? काय आता मी शिकून राहिलो पोरांना, माझ्या समोर पोरं बसलेत ना हवामानाचा अंदाज काढायला. कळत नाही का तुला? हा म्हणा. देवा त्याचं काय करू. अभ्यास काही जण अभ्यास करते, जास्त जास्त अभ्यास करते त्यांचं असं होतं. जे अभ्यास नाही करत ते खुश. काय करायचं. अरे तुला माहिती का 14 मार्क हुकलं, नाही तर हे संतोष राव ना जिल्हाधिकारी होता. 14 मार्क. 14 मार्क. मला काय करायचं. हे झालं येड, पण याला येड केलंय कोणी? समाजाने, अभ्यासाने का परिस्थितीने? 41 झालाय हो, याचं लग्न व्हाय नाही, याच्यामुळे मी तसंच राहिलोय. काय करावं का नाही माणसाने. काय राव हे बरोबर काय चांगलं होतं मग काय राव येड झालं काय नाही राव बरोबर. मी अधिकारी झालो. अरे लोक नावं ठेवते. अरे दादा तू पास करे. अरे आपण जिल्हाधिकारी झालो. अरे सगळे लोक नावं ठेवते. तुला कळतं का तू काय करतोय? गाडी देत बाबा, चल लवकर चल. मला तू चल बरं. चल लवकर.